मतदान केल्यानंतर शाईऐवजी मार्कर पेन वापरल्यानं आक्षेप घेतला गेलेला आहे। मतदानानंतर बोटावरील शाई पुसली गेल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्तांकडून शाई तपासणीबाबत चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत। मतदान केंद्रामध्ये गेलो। मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी जी बेसिक प्रोसिजर आहे ती केली, पण जेव्हा मी आपला हात ठेवला तेव्हा त्यांनी मार्कर लावलं। तर जेव्हा त्यांनी मार्कर लावलं तेव्हा ते मी एका सेकंदासाठी मी थोडा स्तब्ध झाला आणि मी असं गेलो, पण मी बोललो की ठीक आहे, तो काय प्रोसिजर असेल आपण नंतर बघू। पण त्यांनी मग मार्कर लावला आणि पण एकदा आपण काय करतो, लिंक जी आहे ते लोक शाही एकदा लावतात आणि सेकंडला, पण त्यांनी हे जे मार्कर आहे ते माझ्यावर अराउंड 7 ते 8 वेळा कंटिन्युअस ते लावत गेले मार्कर कंटिन्युअस। पण मी बोललो ठीक आहे, त्यांचा काय प्रोटोकॉल आहे ते माहित नाही। पण नंतर मी माझा वोट केला आणि वोट करून मी आलो। पण त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी फक्त असं केलं तर इमिजिएटली जर तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण पसरलंय। जे शाहीमुळे मी कधीच पसरताना हे बघितलं नाही, जे पूर्णपणे पसरलंय। ह्याच्यात मी जर थोडं जरी पाणी टाकलं तर हे पूर्णपणे निघून जाईल आणि डेफिनेटली त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की याचे काही दुरुपयोग आणि कसे फायदे लोक याच्यात घेऊ शकतात। तर हो, हे माझ्यासाठी ॲज अ मतदार पण हे खूप शॉकिंग आहे। मार्कर पेननी ती शाई लावण्यात आली होती आणि तुम्ही पाहता की मी साधं डेटॉलने हात धुतल्यानंतर ती शाई पूर्णतः पुसली गेलेली आहे। कुठलाही एसिटोन किंवा नेलपेंट रिमूव्हरचा वापर केलेला नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा ढिसाळ कारभार जो आहे निवडणूक आयोगाच्या विभागाचा आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाचा पुन्हा समोर आलेला आहे। वारंवार सूचना देऊन सुद्धा निवडणूक विभागाकडून अशा पद्धतीचं ढिसाळ कारभार आणि कंप्लीट मिसमॅनेजमेंट हे करण्यात आलेलं आहे। म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सैनिकांना आवाहन केलंय की आपण सतर्क राहा आणि प्रत्येक मतदार यांच्यावर लक्ष ठेवून राहा।